नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? श्री वि.स. पागे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत। शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? जपान या देशातील आहे। मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले। महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो। महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो। औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर टिंबटिंब दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। मोनालिसा व द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहेत? या अजरामर चित्रकृतीसाठी लिओनार्डो दा व्हिन्सी हे प्रसिद्ध आहेत। ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ईमेल प्रणालीचे कार्य SMTP या प्रोटोकॉलने होते। हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा वली या प्रकारचा पर्वत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? शाहिस्ते खान याची बोटे तोडली। मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली। घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक भास्करराव जाधव यांचे आहे। सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली। महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो। अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे। डेटा एन्क्रिप्शन हा एक मार्ग आहे। महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आहे। राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असे ठेवण्यात आले। एंटिलिया हा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिन या प्रकारची स्फोटके ठेवण्यात आली होती। 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022चे ठिकाण कोणते? उदगीर हे ठिकाण आहे। लेझरच्या साहाय्याने पर्यावरण नियंत्रित करण्याचा तंत्राला काय म्हणतात? लिडार असे म्हणतात। तापी नदीचा उगम कोठे झाला? तापी नदीचा उगम मुलताई येथे झाला। हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे? महर्षी कर्वे यांच्या जीवनावर लिहिलेले आहे। भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश या राज्याची होती। सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? सामान्य सर्वनाम असलेले वाक्य आहे कोणी यावे कोणी जावे। लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा। लक्ष्मी आहे कांता ज्याची तो। अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? हा शब्द केवल प्रयोगी अव्यय या प्रकारचा आहे। प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रतिवर्ष हा शब्द अव्ययी भाव या समासाचे उदाहरण आहे. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. कुठले आहे ते पाहूया. खालीलपैकी महेश हे दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही? व्यंजन संधीचे उदाहरण नाही असे शब्द आहे बहिरंग. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता? अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द आहे खटला. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखा. राजू इकडे ये. कारकार्थ शब्द आहे संबोधन. खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. सुरभीला थंडी वाजते. अकर्मकर्तरी प्रयोग. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शीर्षासन. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? त्यांचा पर्याय निवडा. गोविंदाग्रज. व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? व्यर्थ हा शब्द अव्ययी भाव या समासाचे उदाहरण आहे. जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. मिश्र वाक्य. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.